नमस्कार मित्रांनो, कल्याणी ग्राफिक्स या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं इथे की फिल्टर म्हणजे काय आहे, इफेक्ट म्हणजे PIP म्हणजे कसं लावायचं आणि स्प्लिट आणि डिलीटची बटन बघितली होती। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॉल्यूमची बटन कशा प्रकारे यूज करायची, बॅकग्राऊंड, स्पीड आणि ॲनिमेशन, आणि इथे बघा क्रॉपचं दिलेलं आहे, क्रॉप कसं करायचं। तर ह्या सर्व ज्या बटन्स आहेत त्या बघणार आहोत आपण। तर आता इथे बघा तुम्हाला एक दिसणार आहे AI कट आउट आणि व्हॉइस दाखवलेला आहे। इथे ह्या ज्या बटन्स आहे ह्या आपल्या कामाच्या नाही आहे, InShot Proचे आहे आणि स्विच जे आहे त्याच्यासमोर HD दिलेला आहे। तर अशा 2-3 बटन्स आहेत त्या आपल्या InShot Proचे आहे। तर त्या आपण कॅन्सल करूया आणि समोरच्या ज्या बटन्स आहेत त्या बघणार आहोत। तर बघा आता इथे व्हॉल्यूम म्हणजे काय आहे, तर तुम्हाला जो व्हिडिओमध्ये व्हॉल्यूम असतो तो तुम्हाला मोठा करायचा आहे का, कमी करायचा आहे का, तर तुम्ही अशा पद्धतीने यूज करू शकता। किंवा तुम्हाला इथे हा जो व्हॉल्यूम आहे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ म्हणून वापरायचा आहे का, यावर टच केलं की तुमचा व्हिडिओ सॉन्ग जो आहे, जो आवाज आहे तो वेगळा निघणार आहे आणि व्हिडिओ जो आहे तो वेगळा होणार आहे। अशा पद्धतीने ही जी बटन्स आहे आपण यूज करू शकतो। जर तुम्हाला इथे काही एडिट करायचं असेल तर एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही। इथे तुम्हाला जर स्टार्टिंगचा आवाज जर कमी पाहिजे असेल तर कमी येणार आहे। बघा इथे तुम्हाला वरचा जो ग्राफ आहे तो कमी दिसत आहे आणि तुम्हाला जर इकडल्या साईडने जर केला फेट आउट म्हणून तर इकडला पण कमी होणार आहे। म्हणजे एंडिंगला तुम्ही बघू शकता जे सॉन्ग असते आपलं कमी 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 होत जातं। अशा पद्धतीने तुम्ही इथे यूज करू शकता। फक्त तुम्हाला काय टच करायचं आहे, एंडिंग आपलं एडिटवर टच करायचं आहे जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने पाहिजे तेव्हा। आता भरपूर सारे इथे वरती ऑप्शन दिलेले आहे, बघू शकता तुम्ही। स्पीड पण दिलेलं आहे, इक्विली म्हणजे काय आहे, तुम्ही आवाज कमी जास्त करू शकता। बघा खाली तुम्हाला दिलेला आहे अशा पद्धतीने तुमचा आवाज होणार आहे, बघू शकता तुम्ही। वाजवून कोणतेही सॉन्ग घ्या आणि इथून कट होणार आहे। आवाज जो आहे मी कमी करते। आता इथे तुम्हाला जे दाखवलेले आहे फोटो जे दाखवले आहेत तशा टाईपचे तुमचे जे सॉन्ग आहे ते वाजणार आहे। तर आता इथे बघा अशा पद्धतीने वाजणार आहे, इथे आवाज कमी जास्त होणार आहे। तर असं बरोबरच्या चिन्हाने बरोबर करायचं आहे। आता बीट्स म्हणजे काय आहे, तुम्हाला कोणत्या कोणत्या पॉईंट्सवर बीट लावायचे। आता वेगवेगळ्या टाईपमध्ये गाणं असते। आता तुम्हाला जर एखादं गाण्यामध्ये खूप सारा आवाज आहे, खूप सारा म्युझिक आहे, तिथे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहे। बड्डेचा जर व्हिडिओ बनवायचा असेल तर फोटो लावायचे आहे भरपूर सारे, तर तिथे बीट्स दिले जाते। या प्लसच्या चिन्हाने तुम्ही असे बीट्स लावू शकता आणि तिथे ते फोटो जे आहे तुमचे झूम आउट होणार आहे व्यवस्थित। आणि इथे अशा प्रकारे दाखवलेलं आहे। इथे कॅन्सल पण करू शकतो आणि इथून पुन्हा बॅक पण येऊ शकतो आपण। इथे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि इथून तुम्हाला अंडूचं ऑप्शन दिलेलं आहे आणि इथे एक सर्कल दिलेला होता, म्हणजे एक डॉटवर गेले की एकच डॉट येणार आहे, दुसऱ्या डॉटवर गेले की दुसरा डॉट, असं त्याच्या बाजूने बाजूने येणार आहे। तुम्हाला असं करायचं आहे। तुम्ही पुन्हा बॅक जाऊ शकता किंवा इथे तुम्ही रिमूव्ह पण करू शकता। आता हा डॉट जो आहे तुम्हाला रिमूव्ह कसा करायचा आहे तर आपण आता हे बघणार आहोत। बघा आता इथे मी एक डॉट देते, पुन्हा इथे डॉट देते, म्हणजे बीट्स लावते आणि ह्या जो आहे तुम्हाला ब्रश दिसतो इथून तुम्हाला टच करायचं आहे आणि क्लिअर करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुमचे जे आहे बीट्स ते रिमूव्ह होतात। तुम्हाला 3 द्यायचे आहे का, अशाच तुम्ही ज्या सर्कलवर तुम्ही टच कराल त्या सर्कलने तुम्हाला तिथे बीट्स लावता येतात। आणि तुम्हाला जर पर्सनली लावायचे असेल तर तुम्ही एक एक बीट्स पण लावू शकता। पुन्हा त्या ब्रशवर टच करायचं आणि एक एक बीट्स असे तुम्ही लावू शकता तुमच्या प्लसच्या चिन्हाने, तुम्हाला पर्सनली लावायचे असेल तर, किंवा तुम्ही रिमूव्ह पण करू शकता। अशा पद्धतीचं होतं आणि बरोबरच्या चिन्हाने केलं की ते बीट्स वरती तुम्हाला दिसतात। आणि इथे बघा व्हॉइस इफेक्ट म्हणजे काय आहे, तर तुम्ही इथे व्हॉइस इफेक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ते कॅरेक्टर घेऊ शकता। वरती बघा तुम्हाला भरपूर सारे सर्कल दिसते, त्यामध्ये कॅरेक्टर आहे, मुलाचा आवाज आहे, छोट्या मुलाचा आहे, लेडीजचा आवाज आहे, तुम्ही यामध्ये कोणतेही कॅरेक्टर लावू शकता। अशा पद्धतीने तुम्ही हे कॅरेक्टर वापरू शकता आणि तुम्हाला नको असेल तर या सर्कलवर टच करायचं आहे आणि बरोबरच्या चिन्हावर असं ठेवायचं आहे। तर मी तुम्हाला इथे जे कॅरेक्टर आहे त्याचा एक आवाज दाखवते कशा प्रकारे द्यायचा। बघा अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा आवाज येतो, तर असा हा आवाज असतो आणि पुन्हा इथे टच करून इफेक्टमध्ये आपल्याला हा कट करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण हे देऊ शकतो। आणि इथे दिलेला आहे कॉपीचा ऑप्शन आहे, डुप्लिकेटचा आहे, तो तुम्ही हा आवाज कॉपी करू शकता। डुप्लिकेट म्हणजे त्याच्यासमोर लागणार आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे देऊ शकता। तर आता इथे मला कोणतंच नाही पाहिजे तर मी त्यासाठी डिलीट केलेलं आहे। आता समोर येते मी, इथे व्हॉल्यूमचं बघितलेलं आहे आपण, आता बॅकग्राऊंडचं बघूया। आता इथे समोर मी फोटो घेतलेले आहे। आता इथे पूर्ण ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड आहे, तर मला इथे बॅकग्राऊंडमध्ये जाऊन मला गॅलरीमधलं बॅकग्राऊंड जर हवं असेल तर मी इथे गॅलरीमध्ये जाते आणि छान असं बॅकग्राऊंड जे आहे माझ्या फोटोला मी लावून घेते। आता मला वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड देता येतात, मी कुठलंही बॅकग्राऊंड देऊ शकते आणि त्याला ब्लरनेस पण देऊ शकते। छान छान असे ब्लरनेस आहे,
छान छान असे हे बघा, आता मी हे घेतलेलं आहे, तर मी इथे ब्लरनेसमध्ये पण जाऊ शकते, असा ब्लर होणार आहे. कोणत्याही सर्कलवर टच केलं की माझं जे बॅकग्राऊंड आहे ते छान दिसणार आहे. मला नको आहे तर मी डिलीट करते, असं पण मी बॅकग्राऊंड देऊ शकते माझ्या फोटोला आहे तसं सेम. किंवा मी खालचा कलर आहे, ग्रेडियंट आहे, पॅटर्न आहे, टेक्स्चर आहे, वेगवेगळे आहे, यामधले कोणतेही देऊ शकते. अशा पद्धतीने मी इथे बॅकग्राऊंड लावू शकते. आता जे डाउनलोड करायचे ते डाउनलोड पण करायचे असतात, कुठले कुठले आपल्याला गॅलरीमधून घेऊन लावायचे असतात, असे छान छान असे आहे यामध्ये, असं लावू शकतो आपण. तर आता इथे मला फक्त ब्लॅकच पाहिजे, तर मी ब्लॅक देते आणि इथून बॅक येते. आता मला कसं करायचं आहे, सर्व फोटोला एकच बॅकग्राऊंड लावायचं आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, इथे डाव्या साईडने बरोबरचे टिक दिलेले आहेत 2, त्यावर टच करायचं आणि ऑल फोटोला ब्लॅकच लागणार आहे. अशा पद्धतीने आहे हे. तर बघू शकता आता मी इथे सर्व याला ब्लॅक लावला. आता पुन्हा मी तुम्हाला एक दाखवते. आता मी इथे रेड कलरचं घेते, रेड कलरचं सर्व याला लागणार आहे. अप्लाय टू म्हटलं की अशा पद्धतीने हे बॅकग्राऊंड लागलेलं आहे. आता इथे बघा स्पीड, आता व्हिडिओची स्पीड कशी जास्त मोठी करायची, तर बघा आता इथे हा व्हिडिओ खूप स्लोमध्ये आहे. आता अशा पद्धतीने आहे, तर इथे हा व्हिडिओ अशा पद्धतीने आहे. मी याचा आवाज जो आहे तो वेगळा करते, म्हणजे बंदच करते, म्हणजे आपल्याला डिस्टर्ब करायला नको. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे, बघू शकता तुम्ही. आता इथे आता मला याची स्पीड जी आहे ते फास्टमध्ये करायची आहे. तर मी काय करणार आहे, या व्हिडिओवर टच करणार आहे अगोदर आणि नंतर इथे स्पीडच्या ऑप्शनमध्ये येणार आहे. आता इथे बघा, आता 2.0 दिलेला आहे, सॉरी 0.2 दिलेला आहे. तर इकडे जर मी नेलं तर इथे पूर्ण म्हणजे खूप स्लो होणार आहे व्हिडिओ. बघा आता मी अशा पद्धतीने खूप स्लो होणार आहे व्हिडिओ. आता मला जर हा 1 दिलेला आहे, इकडे जर वाढवायचं असेल 100पर्यंत, तर इथे हा खूप फास्टमध्ये होणार आहे. अशा पद्धतीने हे स्पीडचं ऑप्शन आहे. जर तुम्हाला इथलं कुठलंही नको आहे, कुठे स्लो कुठे फास्टमध्ये, तर इथे कर्वमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ह्या ग्राफ जो आहे तो सेट करू शकता. किंवा तुम्हाला जर सेट करायचा नसेल तर इथे बघा उजव्या साईडनं ऑप्शन दिलेला आहे, यावर टच करून तुम्ही हे पण वापरू शकता. इथे स्लो फास्ट असं होणार आहे. आता इथे बघा पहिल्याच नंबरचा घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने लागलेला आहे. आता इथे हा स्लो झालेला आहे, आता हा फास्ट झालेला आहे, आता पुन्हा स्लो झालेला आहे. जसं तिथे जवळ येईल ही लाईन तसं ते फास्टमध्ये दाखवणार आहे. अशा पद्धतीने हे फास्टमध्ये होणार आहे. तर अशा पद्धतीने हे लावायचं आहे, बरोबरच्या चिन्हाने बरोबर करायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर, तुम्हाला नको असेल तर मी या सर्कलवर टच करून बॅक यायचं आहे. अशा पद्धतीने आपण स्पीडचं बघितलेलं आहे. आता ॲनिमेशन म्हणजे काय आहे, आता हा माझा फोटो आहे, मला फोटोचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर मी काय करणार आहे, या फोटोवर टच करणार आहे, ॲनिमेशनमध्ये येणार आहे आणि माझ्या फोटोला मी असं ॲनिमेशन देणार आहे. आता इथे ॲनिमेशन कितीपर्यंत दिलेलं आहे, 5 सेकंदपर्यंत दिलेलं आहे आणि इकडे 1 सेकंदपर्यंत जर दिलं तर खूप फास्टमध्ये होते. जर तुम्ही इकडे जास्त वाढवलं तर ते खूप मस्त दिसणार आहे. तर अशा पद्धतीने इथे दाखवलेलं आहे, बघू शकता. इथे असे ॲनिमेशन आउटचं पण आहे, इनचं पण आहे, कुठलंही ॲनिमेशन आपण वापरू शकतो. आता इथे बघा पुन्हा मी दुसऱ्या फोटोला ॲनिमेशन देणार आहे. अशा पद्धतीने आउटचं दाखवलेलं आहे, इथे कोंबोचं पण दाखवलेलं आहे, लूपचं पण दाखवलेलं. अशा पद्धतीने मी माझ्या व्हिडिओला ॲनिमेशन देऊ शकते. असे छान छान व्हिडिओ बनतात. तर अशा पद्धतीने हे इथे आपण ॲनिमेशन दिलेले आहे. तर आता इथे बघू शकता पुन्हा इथे क्रॉपचं ऑप्शन आलेलं आहे. तर क्रॉप म्हणजे काय आहे, तर मला इथे फोटो क्रॉप करून पुन्हा दुसरा फोटो लावायचा आहे. तर इथे कसं दाखवलेलं आहे, तर इथे क्रॉपचं ऑप्शन दिलेलं आहे. आता माझा हा फोटो मी क्रॉप केला आणि इथे असाच लावलेला आहे. आता इथे बघू शकता फोटो जो आहे हा डुप्लिकेट करायचा आहे मला. तर मी डुप्लिकेटमध्ये जर गेले तर हा त्याच्यासमोर फोटो लागणार आहे, या फोटोच्या समोर हा फोटो लागणार आहे आणि मला हा फोटो, ही जागा खाली आहे त्यासमोर मला फोटो पाहिजे. तर मला काय करावं लागेल, तर इथे PIPमध्ये जायचं आहे. बघू शकता तुम्ही PIPमध्ये आले, फोटोमध्ये आले आणि इथे फोटोमध्ये मला माझा जो फोटो आहे तो शोधायचा आहे कुठे आहे म्हणून, आणि तो फोटो मला इथे लावून घ्यायचा आहे. तर आता इथे मला फोटो शोधायला थोडा वेळ लागेल, तर त्यासाठी मी इथे एक डेमो फोटो म्हणूनच घेते. बघू शकता तुम्ही इथे. तर मी हा जो फोटो आहे तर इथूनच मी कुठलाही एक फोटो घेते आणि तुम्हाला लावून दाखवते. आता हा फोटो आहे तर मी हा डेमो म्हणून फोटो वापरते. आता इथे बघू शकता हा जो फोटो आहे तर मला हा इथे असा लावून घ्यायचा आहे. तर मी याची लेंथ आहे ते हे समोर थोडीशी वाढवणार आहे आणि हा जेवढा फोटो आहे तेवढा ठेवणार आहे, म्हणजे हा फोटो जो आहे सोबत दिसणार आहे. बघू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने. तर आता इथे हा फोटो लागलेला आहे, समोर दिसणार नाही, कारण याचं हे आहे की आपण समोर त्या फोटोची लेंथ वाढवली नाही. इथे जर मी अशी लेंथ वाढवली तर हा फोटो मला शेवटपर्यंत दिसणार आहे. अशा पद्धतीने आपण PIPमधून फोटो कसा लावायचा हे पण बघितलेलं आहे. तुम्ही याला पण झूम आउटचा जो आहे तो देऊ शकता. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला या फोटोवर टच करायचं आहे, पुन्हा ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तुम्हाला जर ते सेम द्यायचं असेल तर झूम आउटचं दिलेलं आहे आपण इनमधलं, तर पुन्हा आपल्याला PIPमध्ये जायचं आहे आणि पुन्हा यावर टच करून इथे ॲनिमेशनमध्ये PIPमध्ये जाऊन इनचं ऑप्शन झूम आउटचं द्यायचं आहे.
तर अशा पद्धतीने आपल्याला हे द्यायचं आहे. आता बघा दोन्ही फोटो तुम्हाला सेम दिसणार आहे, अशा पद्धतीने लागलेलं आहे. तुम्ही जर त्याची टायमिंग वगैरे सेट केलं तर ते व्यवस्थित लागणार आहे. असं आपण हे ॲनिमेशनचं बघितलेलं आहे. तर आता उद्या आपण कटआउट, मास्क आणि ब्लेंडमध्ये जाणार आहोत, म्हणजे अशा बटन्स बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा जे इफेक्ट वगैरे आहे, सॉरी ॲनिमेशन वगैरे आहे ते कसे वाटले, PIP मधला फोटो जो आहे तो कशा प्रकारे आपण सेट केला, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.